तर बातमी म्हाडानंतर आता सिडकोने मोठी लॉटरी आणली आहे। या लॉटरी अंतर्गत तब्बल 40,000 घरे विकली जाणार आहेत। दसऱ्याला ही लॉटरी प्रक्रिया राबवली जाणार आहे। नवी मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। कारण सिडकोकडून नवी मुंबईत घरांची सोडत काढण्यात येणार आहे। या सोडतीत तब्बल 40,000 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे। विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच सिडको रेल्वे स्थानका शेजारी उभारलेल्या घरांची लॉटरी काढणार आहे। येत्या दसऱ्याला सिडको ही लॉटरी घेऊन येणार आहे। त्यामुळे मुंबई आणि मुंबई उपनगरात राहणाऱ्यांना परवडणारी घरं घेण्याची ही सुवर्ण संधी आहे। सिडकोने वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी घरं बांधली आहेत। सिडकोकडून सध्या 67,000 घरांचं काम सुरू आहे। यातील साधारण 40,000 घरं बांधून पूर्ण झाली आहे। सिडकोची ही सगळ्यात मोठी लॉटरी आहे। त्यामुळे ज्यांना आतापर्यंत अर्ज करून घर लागलं नव्हतं त्यांच्याकरता ही मोठी संधी असणार आहे। यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पुणेकरांच्या कांठळ्या बसल्यात। पोलिसांचे कारवाईचे इशारे नावापुरतेच उरल्याचं दिसून आलंय। पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट ऐकायला मिळाला। लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकीत यावर्षी रेकॉर्ड ब्रेक आवाजाने कांठळ्याच बसवल्या। सीओईपीच्या एचआरए विभागाने या डेसिबलच्या नोंदी घेतल्यात। 10 प्रमुख चौकांमध्ये घेतलेल्या या नोंदींमध्ये तब्बल 112 डेसिबल पर्यंत या नोंदी आल्या आहेत। गणपती चौक भागात 108.1 डेसिबल, वेलबाग भागात 109.2 डेसिबल, खंडोजी बाबा भागात 110 डेसिबल तर सर्वाधिक दणदणाट होळकर चौकात 112.5 डेसिबल इतका नोंदवला गेलाय। घरांच्या भिंती हालायला लागल्या असं वाटतंय, छाती दडदड व्हायला लागते। अशा मीच डॉक्टर असल्याने माझ्याकडे तक्रार घेऊन आलेले अनेक पेशंट आहेत। छातीमध्ये असं टोचल्यासारखं होतं त्या आवाजांनी। रीडिंग्स जे आहे ते बघून त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात। विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या वाढलेल्या आवाजामुळे आता पुणेकरांनीच मागणी केली आहे की आवाज कमी कर डीजे, तुला आईची शपथ आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षचिन्हावर निवडून आलेल्या एकाही आमदाराला त्याच्या जागेवर पाणी सोडावं लागणार नाही। गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या 54 जागा आणि पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी अतिरिक्त जागा कुठल्याही परिस्थितीत जागा वाटपात मिळवू असं आश्वासन अजित पवार यांनी आमदारांना दिलं। अमरावतीतल्या नांदगाव पेठ इथे टेक्सटाईल पार्कचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे। राज्यातील एकमेव टेक्सटाईल पार्क अमरावती जिल्ह्यात असून 1000 एकरावर होणाऱ्या या टेक्सटाईल पार्कमुळे जवळपास 2 लाख रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे। राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। जळगावात काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची लवकरच घोषणा होण्याची चिन्हे आहेत, कारण लोकसभेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या 900 कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला असून साखरेचं प्रमाण देखील घटलेलं आहे। वैद्यकीय पथकानं तपासणी करून जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली आहे। धाराशिवमध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करा, अन्यथा हातलाई धरणात जलसमाधी घेऊ असा इशारा त्यांनी दिलाय। धनगर समाजातील तरुणांनी मागणीचं पत्र देखील प्रशासनाला दिलेलं आहे।